शेवटी झालं की सप्ताहाची परिपूर्णता होते. चला, हे जर काही लोकांना कळलं नाही ना, त्याच्यासाठी माऊलीने फार सुंदर सांगितले. काय? मंदिराचे कामा कळसू किंवा देवळाचे कामा कळसू का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. आता एखादं मंदिर आहे, सगळेजण उत्तर द्या. मंदिराची परिपूर्णता कुठपर्यंत आहे? हा, बरोबर आहे, बोला, पण बिनधास्त बोला, चुकू द्या. कुठपर्यंत आहे? कळसापर्यंत. एकदा मंदिरावरती कळस बसला रे बसला की मंदिराची परिपूर्णता. नाहीतर काय असते, मंदिर कितीही सुंदर असू द्या, मूर्ती कितीही सुंदर असू द्या, फरशी कितीही सुंदर असू द्या, नीट आहे का बरं, मंदिराचा कलर कितीही सुंदर असू द्या, त्याच्यावरती जर कळस नसेल ना, मंदिराची परिपूर्णता नाही. मात्र साधं मंदिर असू द्या, मूर्ती छोटी असू द्या, कलर साधा असू द्या, फरशी साधी असू द्या, दरवाजा साधा असू द्या, एकदा का अशा साध्या मंदिरावरती का कळस बसला रे बसला. माऊली म्हटले मंदिराचे या कामा कळसू. मग काय, मंदिरावरती कळस बसला की मंदिराची परिपूर्णता. तसं काल्याचं कीर्तन सप्ताहाच्या शेवटी झालं की सगळ्या सप्ताहाची परिपूर्णता. हे बी नाही कळलं तर आणखीन सोपं करून सांगितलं माऊलींनी. काय? का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. आता गंगा आहे, गंगा, गंगा माहिती ना? गंगा म्हणजे तुमच्यातली गंगा नाही, गंगा म्हणजे काय? नदी, बरोबर आहे ना? नदी, गंगा, पाणी. आता ही गंगा आहे. कुणाला म्हणतात गंगा? काय सुंदर आहे. का पेढीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप. जाणकार आहे का? आणि समुद्र जायाप गंगेचे जैसे दूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना तुझ्या चरणांगुष्टी जन्मली पावना विश्वदिक्य नारायणा. किंवा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा किंवा जाई भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी आणि त्यासी नाही यमपुरी. आता ही गंगा आहे. उत्तर देत चला, गंगेची परिपूर्णता कुठपर्यंत आहे? हा, तुम्ही बोला. समुद्रापर्यंत. वा, तुमच्या कुणी बी उत्तर द्यायचं, तुम्ही द्या नाही तर तुम्ही द्या, चुकू द्या पण द्या. कुठपर्यंत आहे? समुद्रापर्यंत. एकदा गंगा समुद्राला जाऊन गंगेची परिपूर्णता आहे. पण काय असतं बघा काका, कीर्तनामध्ये काही काही लोक एवढ्या जड बुद्धीचे बसलेले असतात. इथं सगळे ऐकणारे चांगले, पण काही काही ठिकाणी कीर्तनात एवढ्या जड बुद्धीचे लोक बसलेले असतात. त्यांना चिंतन सांगा अभंगाचं कळत नाही, त्यांना विनोद सांगा कळत नाही, त्यांना थोडं इमोशनल करा रडवा तरी कळत नाही. म्हणजे त्यांना असं काही करा तरी फोडीली गोवरी आणि तशी दिसे तोंडावरी. कसं तोंड घेऊन बसलेले असते. त्यांना काय जणू काय सगळ्या जगाचं कर्ज ह्याच्यावर होईल असं कसं तोंड घेऊन बसते. लय जड बुद्धीचे लोक बसलेले असतात. काही काही इतक्या जड बुद्धीचे. महाराज म्हणले अरे यांच्यापेक्षा दगड बरे. त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा. महाराज म्हटले एवढ्या जड बुद्धीचे लोक असतील. तू का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड आणि त्याहुनी दगड बरे देवा. मग म्हणजे काय? असल्या बुद्धी सारख्या लोकांपेक्षा दगड बरे. एवढ्या जड बुद्धीचे लोक बसलेले असतात. मग आता नीट ऐका, ज्यांची बुद्धी जड आहे अशा जड बुद्धीच्या लोकांसाठी एक उदाहरण सांगतो. काय ते जुन्या काळात जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या नाही? सगळ्याजणी आपण गेलेला असताना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. आपण जुने जुने माणसं जिल्हा परिषदच्या शाळेत गेलो असतो.
काय जुन्या काळात जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गोड संस्कार असायचे हो. अहो